ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लीला प्रसंगच्या या 73व्या वर्गामध्ये। नेहमीप्रमाणेच आपण मागच्या वर्गात काय चिंतन केलं त्याचा थोडासा एक उजळणी करून मग पुढे जाऊया। भगवान श्रीरामकृष्णांचा साधक भाव आणि या साधक भावात आपण मधुर भाव आणि त्याचा सार हा अध्याय बऱ्यापैकी कठीण आणि पण मनाचे सगळे ज्याला म्हणूया की जितक्या पण प्रकारच्या अनुभव मनाला येऊ शकतात सूक्ष्म स्तरावरती त्याचा बऱ्यापैकी उहापोह याच्यात केलेला असून हा अध्याय थोडा कठीण आणि थोडा लांबसुद्धा आहे। तर मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती की त्याच्यामध्ये बघितलं होतं की भावसाधनेद्वारा नेमकी अद्वैत सिद्धी कशी प्राप्त होत असते। म्हणजेच भाव घेऊन आपण जेव्हा साधना करतो तेव्हा नेमकं काय घडत असतं, मी आणि माझा इष्ट वेगळा आणि इष्टाला आपण प्रेम करतो सख्य भाव, मधुर भाव किंवा वात्सल्य भाव, शांत भाव म्हणजे इष्टाला वडिलांसारखं त्यांना प्रेम करणं किंवा दास्य भाव। तर या सगळ्या भावाच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या इष्टाला प्रेम करतो, भक्ती करतो, तर त्यातून अद्वैतपर्यंत कसं पोहोचतो। तर थोडक्यात पुन्हा बघूया की आपल्या मनाचा हे कमकुवतपणा असतो की आपलं जे मन असतं ते एकाच वेळी या तिन्ही गोष्टीला घेऊ शकत नाही। कोणत्या तीन गोष्टी? मी, आपले इष्ट किंवा त्यांचा जो असलेला सख्य किंवा मधुर भाव, ज्या भावाने प्रेम करतो, या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घेऊ शकत नाही। तो एक काहीतरी घेऊ शकतो। मग पण या मनाची गती इतकी तीव्र असते की या तिन्ही गोष्टींमध्ये तो इतका द्रुतगतीने खेळत असतो। मी इष्ट आणि सख्य भाव, मी इष्ट आणि सख्य भाव। आपण उदाहरण घेतलं होतं कसलं, तर ते फुलझडीचं उदाहरण तुम्हाला लक्षात असेल की लहान मुलं कसे फुलझडी उडवतात आणि गोल गोल फिरवतात, तर ते आपल्याला एक वर्तुळ दिसतं आगीचं। बिलकुल त्याचप्रमाणे ते मन या तिन्ही गोष्टींमध्ये इतक्या तीव्रतेने खेळतं की
या द्वैत भावाच्या साधनेतून साधक अल्टिमेटली कुठे पोहोचतो, तर तो जाऊन पोहोचतो अद्वैत स्तरावरती. याची आपण सखोल चर्चा मागच्या वेळेस केली होती. त्याच्यानंतर बघितलं होतं की भक्तिशास्त्राचा इतिहास, की कोणत्या काळात कोणत्या भावाचा उद्रेक झाला होता किंवा त्याचं कोणत्या काळामध्ये कोणत्या भाव त्याला महनीयता प्राप्त झाली होती. त्यात विशेष बघितलं होतं आपण रामायण महाभारत काळामध्ये कर्मयोगाचा उद्रेक झाला होता. त्याचं कारण आपण शोधलं होतं की त्यावेळेस अवतार हे राजा म्हणून आले होते आणि राजा जर कार्य नाही करणार तर कसं होणार. पण अवतार कार्य कसे करतात, तर अवतार कार्य करतात नेहमी अनासक्त हो, म्हणजे दोघांच्या जीवनातून जे काही राजकार्यभार झालं ते अनासक्त भावनेने झालं. याची सुद्धा आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये तो एखाद भाव घेऊन जर पुढे जात आहे तर त्या भावाची सखोलता कशावरनं लक्षात येते, तर त्याचे 3 ज्याला म्हणतो की टप्पे आपण बघितले होते. की जर एखादा साधक एखादा भाव घेऊन साधना करत आहे तर त्याच्या जीवनात 3 गोष्टी बिलकुल आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात. की संसारातले आकर्षण किती कमी होत आहेत, नंबर 1. नंबर 2, आपल्या इष्टाप्रती साधना करण्याकरता त्याच्यामध्ये किती उल्हास, उत्साह आणि तन्मयता दिसून पडत आहे, नंबर 2. आणि नंबर 3 म्हणजे की किती म्हणजे आपल्या जे इष्ट असतात त्याच्या ऐश्वर्याची भीती वाटत असते आणि या भीतीमुळेच आपला इष्टाप्रती आपण दूर असतो. तर ही जी भीती ही किती कमी होत आहे, हे 3 ज्याला म्हणतो की आपण आपल्या इष्टाप्रती किती जवळीक आपली निर्माण होत आहे किंवा भीती आपली घालवत आपण आहोत, याच्यावरनंच हे 3 टप्पे आहेत की यातून ठरतं की आपला भाव किती खोल असतो. अजून एक जी महत्त्वाची चर्चा केली होती की आपण म्हणजे जेव्हा आपली तुलना एक सामान्य जीव म्हणून आणि भगवान श्रीरामकृष्णांनी या 5 भावाच्या माध्यमातून त्यांनी साधना केली. खरं बघितलं बंधू भगिनींनो, मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, ठाकूरांनी वास्तविक 19 भावांना घेऊन साधना केलेली आहे. त्या 19 म्हणजे आपल्या सोयीकरता त्या 19 भावांना 5 भावांमध्ये धर्मशास्त्र ग्रंथकारांनी करून दिलेलं आहे. कारण की या सगळ्या भावांचे अजून ज्याला म्हणतो की छोटे छोटे विभाग सूक्ष्म इतके आहेत की बस रे बस, पण त्याच्यामध्ये आपल्याला अंतर करता येणार नाही. पण भगवान श्रीरामकृष्णांनी ठीक आहे आपल्या समजण्याकरता आपण असंच समजूया की 5 भावांची साधना केली. आता जेव्हा आपण ही कल्पना करतो बंधू भगिनींनो की अरे एक भाव घेऊन आपण जे जगतो आणि एक भावाची साधना करणंच आपल्याला किती अवघड असतं. कल्पना करा की आपण दास्य भावाने ठाकूरांची भक्ती करायला सुरुवात केली तर आपल्या मनात असलेले सगळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, घृणा, मात्सर्य हे कसं उफाळून येतं. आणि म्हणजे त्याच म्हणजे सामान्य जगामध्ये व्यवहार करत असताना हे सगळं होत असतं, पण त्याच दूषित मनाने त्या दूषित भावाने आपण ठाकूरांची भक्तीसुद्धा करत असतो. म्हणून आपल्या भक्तीमध्ये तितकीशी प्रगती दिसत नाही. मग आपल्याला हे लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींवरती काम करणं किती गरजेचं आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांना या 5 भावाच्या माध्यमातून इतक्या लवकर त्यांना म्हणजे यश कसं मिळालं, तर त्यांनी आधी या सगळ्या गोष्टींवरती काम केलं. एकदा त्यांचं ते मन शुद्ध झालं, मग त्या शुद्ध मनाने दास्यभावांनी भक्ती करा की मधुर भावानी भक्ती करा की शांत भावानी करा, कोणत्याही भावानी करा, मग ती प्रगती होणारच. आता हे म्हणणं फार सोपं आहे, पण जेव्हा आपण याच्यावरती वास्तविक कार्य करतो तर किती अडचणीत आपण येत असतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. असो, तर याची पण चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आणि त्याच्यानंतर जो आपण घेतला होता की अवतारांच्या साधनेचा इतिहास लिहिला गेला का नाही. म्हणजे हे सगळी साधना आपण म्हणजे विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांच्या साधनेचा इतिहास उपलब्ध आहे, पण हे जे प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्धांच्या साधनेचा इतिहास उपलब्ध आहे, पण ख्रिस्तांचा उपलब्ध नाही आहे. तर त्याचं कारण त्याचं विवेचन करत असताना की ह्या सगळ्या गोष्टी बंधू भगिनींनो इतक्या ज्याला म्हणतो की इतक्या गूढ आहेत
आणि इतक्या ज्याला म्हणतो की सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहेत, की जर त्या सगळ्या त्याची नोंद झाली असती, तर सामान्य माणसाने त्याच्यावरती विश्वासच केला नसता. आणि एवढंच नव्हे, विश्वास केला नसता आणि जे मानव मनाची एक सगळ्यात मोठी एक ज्याला म्हणतो की वीकनेस आहे, की ज्या गोष्टी त्याला जमत नाही, त्याच्या मनाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे, त्याच्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडे आहे, तर तो सपशेल तो म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. आणि विशेषकर आध्यात्मिक साधना तर काय, ही मानसिक ताकद आणि मानसिक दृढतेवरती अवलंबून असते. प्रचंड मानसिक दृढता याला लागत असते आणि त्या तशी शक्य नाही असं म्हणून तो कदाचित त्याची खिल्ली उडवू शकतो किंवा त्याच्या मनात अश्रद्धासुद्धा निर्माण होतच असते. आपण बघतो ना की सामान्य माणूस अनेकदा असं काही शक्य आहे का? भगवान गौतम बुद्धांच्याच जीवनातला एक छोटासा प्रसंग मागच्या वेळेस घेतला होता. थोडंसं बघूया की 6 वर्ष एकाच आसनावरती बसून त्यांनी ध्यानधारणा केली होती. आता आपल्याला किती प्रश्न निर्माण होत असतील, त्यांना भूक लागली असेल तर, किंवा वगैरे वगैरे. आता लौकिक अर्थाने या प्रश्नाचे उत्तर देणं अशक्य आहे. पण एक श्रद्धावान मनच या गोष्टींना स्वीकार करू शकतं किंवा अशा गोष्टी वाचून सामान्य लोक त्याच्या मनात अश्रद्धाच निर्माण होणार आणि जो थोडाफार एखाद्या मंदिरात मठात जात असेल तर तो जाणं सुद्धा बंद करून देईल. ह्याच कारणामुळे शारदानंदजी महाराज म्हणतात की ह्या सगळ्या अवतारी महापुरुषांचा त्यांच्या साधनेचा इतिहास म्हणूनच लिहिला गेलेला नाही. फक्त वर्तमान काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या साधनेचा इतिहास, आणि तो पण असा या पद्धतीने लिहिला गेलेला आहे की एकदम त्यातून काही ज्याला म्हणतो की कवी कल्पना बाहेर येऊ नये अशा पद्धतीने तो लिहिला गेलेला असून तो एक ज्याला म्हणतो की रॅशनल माइंडला तो समजण्याकरता सोपा असतो. मी मुद्दाम थोडासा वेळ जास्त घेतला या पुनरावृत्तीकरता, कारण की हे सगळे तत्व अत्यंत गंभीर आहेत आणि अजूनही आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या मधुरभावाच्या साधनेकडे पासून अजून थोडे लांब आहोत. कारण की ह्या सगळ्या गोष्टी मध्यंतरी मला असं वाटलं होतं की आपण थोडंसं याला स्किप करून पुढे जाऊया बिलकुल साधनेवरती, कारण की साधना करत असताना त्यांना काय काय अनुभव आले हे समजणं थोडं सोपं असतं. पण जेव्हा ऋषीप्रवरांनी हे सगळं दिलेलं आहे तर त्याला खूप महत्त्व आहे. जरी थोडा आपल्याला कदाचित काही गोष्टी आवडत नसतील, काही याला म्हणतो की ताण पडत असेल समजताना, पण पुन्हा पुन्हा या गोष्टी होणार नाही म्हणून मी सुद्धा थोडा भर याच्यावरती देऊन हे पण चर्चा करत आहोत. तर आज आपण पुढच्या जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आता बंधू भगिनींनो, हा जो मधुर भाव आहे याचं ज्याला म्हणतो की शोध कोणी घेतला. आता पुढचा मुद्दा की या मधुर भावाचा शोध नेमका कोणी घेतला याच्यावरती चर्चा करत असताना लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज लिहितात की याचा शोध चैतन्य महाप्रभूंनी घेतला. वास्तविक वैदिक काळामध्ये सुद्धा हा भाव होता, पण मध्यकालीन युगामध्ये, आध्यात्मिक इतिहासाच्या मध्यकालीन युगामध्ये हा भावाचा लोप झाला आणि चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामुळे या भावाला त्याला पुनर्जन्म एका प्रकारे मिळाला असं ऋषी प्रवरांचं मत आहे. आणि तो कसा आला मी तो पुढे आजच सांगणार आहे. आपण जर चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र वाचलं तर त्याच्यात आपल्याला एक त्यांचे लीला सहचर होते नित्यानंद. या तिघांनी आपल्या जीवनामध्ये 3 भावांना घेऊन साधना केली मुख्यतः. कोणते कोणते तर हे जर आपण याचं अध्ययन केलं तर मधुर भाव, सख्य भाव हे 2 अतिशय प्रामुख्याने त्यांनी त्यांची साधना केली. आणि तिसरा म्हणजे त्याचा उद्रेक म्हणजे ज्याला म्हणतो त्या भावाचा त्यांनी उपयोग फार कमी केला, पण सख्य, वात्सल्य आणि मधुर हे 3 भाव त्यांनी घेऊन या दोघांनी त्याचा आपल्या जीवनात आचरणात आणलं आणि त्याचा प्रचार प्रसार केला. आणि जेव्हा आपण चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र वाचतो, चैतन्य चरितामृत, तर त्याच्यामध्ये विशेष करून मधुर भावावरती त्यांनी खूप खूप भर दिलेला आहे. आश्चर्य होतं, मधुर भाव म्हटला बंधू भगिनींनो
तर कसं असतं की आपल्या इष्टाप्रती पती रूपाने प्रेम करणं. चैतन्य महाप्रभू होते पुरुष शरीर, पण तरी सुद्धा त्यांनी या भावाचं आचरण केलं आणि एवढंच नव्हे, त्याचा प्रचार प्रसार केला. हे एक मोठं आश्चर्याची एक गोष्ट आहे. आणि एवढंच नव्हे, त्यांनी मध्यकालीन युगामध्ये लुप्त पावलेला या भावाचं म्हणजे हे जो भाव होता याची शोध सुद्धा नवीन काळाकरता त्यांनीच आपल्याला हे शोधून दिलेलं आहे. तर त्यांच्या त्या चरित्रामध्ये त्यांनी राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रेमलीलेचं, भक्तिलीलेचं जे काही वर्णना केली आहे, ती वर्णना इतकी सूक्ष्म आहे, इतकी पवित्र आहे. पहा, भगवान श्रीरामकृष्ण सारखे सारखे म्हणतात आणि चैतन्य महाप्रभू सुद्धा सारखे सारखे म्हणतात की मधुर भावाची साधना करण्याकरता सगळ्यात पहिली जी आवश्यकता आहे ते म्हणजे देहबोध विसरणे किंवा कामगंध विहीन होणे. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे एखाद्या मुलाने म्हटलं की मला MSc करायचं आहे केमिस्ट्रीमध्ये, तर मग त्याला ते युनिव्हर्सिटीवाला काय म्हणतात की अरे तू 10वी पास झाला आहे का सायन्स घेऊन, आधी 10वी पास हो, नंतर विचार करू. मग तो 10वी पास करतो विथ सायन्स. मग तो पुन्हा जातो युनिव्हर्सिटीला, अरे तू 12वी पास कर विथ सायन्स, नंतर बघूया. मग तो बिचारा 12वी पास करतो विथ सायन्स. मग पुन्हा जातो, अरे असं नाही होणार, तू आधी BSc करून ये आणि BScमध्ये केमिस्ट्री तुझा स्पेशलाइज्ड असला पाहिजे. बरं, मग तो पुन्हा BSc करून येतो स्पेशलाइज्ड केमिस्ट्रीमध्ये आणि मग त्याला MScमध्ये प्रवेश मिळतो केमिस्ट्री करता. तर जर म्हणजे सुरुवातच कुठून होते की जर एखाद्याला मधुर भावाची साधना करायची असेल तर सगळ्यात पहिली जी पायरी त्याला करावी लागेल ती म्हणजे शरीर बोध घालवावा लागेल, मनातून कामगंध पूर्ण विहीन व्हावं लागेल. त्याच्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने मधुर भावाचा तो अभ्यास करण्याकरता त्याला पात्रता प्राप्त होईल आणि मग तो पुढे जाऊ शकेल. हे सगळे अवतार याच एका सुरातच म्हणतात, विशेष करून चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीरामकृष्ण. का? कारण की या दोघांनीच ती साधना केली. आणि तिसरं म्हणजे आपली राधिका, मा राधा, या तिघांनीच याची साधना केलेली आहे, म्हणजे अवतारांपैकी ज्याला आपण म्हणूया. तर आपण जी चर्चा करत होतो की चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या ज्या भक्ती लीलांच्या, वृंदावन लीलाच्या जे काही वर्णना केलेली आहे, आणि विशेष करून जेव्हा राधिकांच्या मनामध्ये जे विरह भाव उत्पन्न व्हायचे ते इतके उत्कट होते की त्यांची शब्दात व्याख्या करणं हे अशक्य आहे. थोडं आज जाऊया, ताण पडेल पण समजून घेऊया, आणि पुढे गेल्या ताण पडल्याशिवाय काही मिळणार नाहीये. या जगामध्ये बंधू भगिनींनो आज सुद्धा अशा भावना आहेत, असे विचार आहेत की ज्यांना एक्सप्रेस करण्याकरता त्या मनाची स्थितीच नाहीये आणि त्या वाणीला, त्या भाषेमध्ये शब्दच नाहीये. या जगामध्ये आजही सुद्धा असे विचार म्हणजे काय, ते तरंग असतात. या संपूर्ण विश्वामध्ये त्या शुद्ध तरंग, अतिशुद्ध तरंग, अतिसूक्ष्म तरंग सगळ्यात दूर म्हणजे ते विचरण करत आहेत. पण त्यांना अभिव्यक्ती प्राप्त करण्याकरता ते जे सक्षम इन्स्ट्रुमेंट पाहिजे, तसं मन पवित्र, तशी वाणी, तशी भाषा, तसे शब्द, जर तसं असेल तरच ते प्रगट होईल ना. पण जर त्या स्तराची पावित्र्यताच नसेल, त्या स्तराचं ते मन पवित्र नसेल, तर त्याचं प्रगटीकरण कसं होणार. तर मी जे म्हणत होतो की राधिकाच्या मनामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या विरहामुळे जे काही तीव्र उत्कट प्रेम, भक्ती, पावित्र्यामुळे जन्माला येत होती, त्याचं एक्सप्रेशन करणं हे अत्यंत अवघड. तर मग चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, किंवा त्यांचे जे चरित्र लिहिणारे लेखकांनी, की रूपकांच्या माध्यमातून, उदाहरणांच्या माध्यमातून, थोडे काही सिद्धांतांच्या माध्यमातून तो विरह प्रकट केला. लक्षात येत आहे?
म्हणजे काहीतरी उदाहरण देऊन, काहीतरी रूपक, म्हणजे याच्यासारखं हे आहे, साखरेसारखा गोड गुळ असतो, रूपक झालं. म्हणजे असं त्या विरहाला, त्या मनाच्या भावांना प्रगट करण्याकरता काहीतरी रूपक उदाहरणं, त्याच्यापाशी इंग्लिशमध्ये सिमिली म्हणतात, असं देण्याचा प्रयत्न करून त्या राधिकेच्या मनाचं ॲनालिसिस करण्याचा एक, ज्याला म्हणतो की एक विनम्र प्रयत्न केला. पण हे जे रूपक असतात ना, जेव्हा एखाद्या सिद्धांताला उदाहरण रूपकाच्या माध्यमातून समजतो आपण, तर त्यात सगळ्यात मोठा धोका असतो की त्या गोष्टी का तर चूक समजल्या जातात, किंवा जे सांगायचंय त्याच्या जवळचं काहीतरी समजतो, पण ते समजत नाही. आणि मनाच्या भावाच्या संदर्भात मी आत्ताच चर्चा केली की आज सुद्धा या जगामध्ये इतके सुंदर, इतके पवित्र विचार आहेत की त्यांना अभिव्यक्ती करण्याकरता तितकं पवित्र मन नाही आहे. ते फक्त अवतारांपाशीच होतं. राधिका अवतार नव्हत्या, पण त्यांच्याकडे ते पवित्र मन होतं. तर त्यांच्या मनातले भाव शब्दांमध्ये व्यक्त करणं हे अशक्य प्राय आहे. म्हणून हे जे रूपक दिले, आणि मग होतं काय की अनेकदा त्या रूपकांच्या माध्यमातून त्यांना जे सांगायचं आहे चैतन्य महाप्रभूच्या चरित्रकारांना, ते न सांगता, किंवा जे काही विरहाचे भाव चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात त्यांनी फील केले, अनुभवात आणले, ते एक्सप्रेस करण्याकरता ते सगळे जे रूपक इतके तोकडे आहेत, का तर तोकडे आहेत किंवा त्याचं मिसइंटरप्रिटेशन केलं गेलेलं आहे, चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे. कारण की हे सगळ्या मधुरभाव इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, पण त्या रूपक जे म्हणतो किंवा उदाहरण, ते सगळं घोटाळा करत असतात. आणि किंवा त्या भावांच्या जवळ पोहोचतो आपण, पण ते भाव नेमके नसतात. जसं साखर आणि गोड, दोघंही गोड आहेत, पण दोघांचा गोडवा वेगळा आहे. एखाद्या माणसाने कधी फक्त गुळच खाल्लाय, साखर खाल्लीच नाही, आणि त्याने विचारलं की का साखर कशी असते, तर ज्यांनी साखर आणि गुळ जे दोन्ही खाल्लाय तो काय म्हणेल, अरे साखर ना ही गुळासारखीच गोड असते. आता ठीक आहे, गोड असते, पण दोघांमध्ये अंतर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा रूपक देत असताना किंवा उदाहरण देत असताना चुका कशा होत असतात, त्याचा एक मजेशीर कीर्तनकार ही गोष्ट सांगत असतात. थोडंसं हलकं करूया त्याच्याकरता ही गोष्ट सांगतो, फार मजेशीर. मी याच्या आधी सांगितलेली, मला माहिती आहे की एका गावामध्ये एक महाराज जातात, चातुर्मास आता सुरूच होणार, आणि त्या गावात जातात. गावाच्या विषयीवरती एक सुंदर मंदिर असतं, आणि ते महाराज, त्या सगळ्या गावातले लोक बघतात की महाराज आलेत. सगळे गावातले लोक भक्तिमान असतात. ते म्हणतात की महाराज चातुर्मास सुरू होणार आहे, इथेच राहा, आम्हाला सत्संग मिळेल, आपली काळजी आम्ही घेणार. महाराज पण राजी होतात. सत्संग सुरू होतो, चातुर्मासचा पावसाळा सुरू होतो. ते महाराज बघतात की सत्संगाला दुपारी किंवा संध्याकाळी जास्त करून माता भगिनीच येतात, एक पुरुष येत नाही. मग काही दिवसात लोटल्यानंतर मग ते महाराज विचारतात माता भगिनींनी की का तुम्ही सर्वजण इतक्या भक्तिमती आहात, पण तुमच्याकडे पुरुष मंडळी एक पण येत नाही. संध्याकाळी त्यांना काही कामं नसतात, म्हणजे संध्याकाळी तर त्यांनी आलं पाहिजे सत्संगाला. तर माता भगिनी बिचारा सगळ्या खालतीमान घालतात आणि थोडंसं शर्मेनं म्हणतात, काय सांगायचं महाराज, संध्याकाळ झाली की आमचे गावातले सर्व पुरुष मद्यपान करतात. अर्थात तुम्ही आलात, आम्हाला खूप एक दिलासा मिळाला आहे, तुम्ही येऊन त्यांना समजवा सगळ्यांना काही. म्हणजे ठीक आहे, पण दिवसा या, संध्याकाळी यायचं नाही. मग ठीक आहे. तर मग ते महाराज दुपारी जातात त्या गावात, आणि त्या सगळ्या गावकरी लोकांना समजवतात की पहा, असं मद्यपान करणं ठीक नाही, यांनी शरीराची हानी होते. आणि ते काय करतात महाराज, ते स्वतः थोडंसं एक काचेचा ग्लास, त्यात काही किडे टाकलेले असतात, मुंग्या टाकलेल्या असतात, आणि एकाला म्हणतात की तुझ्या जवळची ती बाटली काढ आणि यात ओत. ती व्यक्ती त्या खिशातली मद्याची बाटली काढते आणि त्या ग्लासमध्ये ओतली, बरोबर ते जे किडे असतात, माशा असतात, ते तडफडून मरतात. आता महाराज ते दाखवून खूप खुश होतात, म्हणतात पहा, मी जे म्हणतो ते खरं आहे की नाही. मद्यपान केल्याने जीवन नष्ट होतं या माशांसारखं. तर तेवढ्यात एक गावकरी उभा राहतो, तसं नाही म्हणे महाराज, मद्यपान रोज करावं. म्हणे का,
म्हणजे मद्यपान केल्याने पोटातले सगळे किडे मरतात. तर अशा प्रकारचे ज्याला म्हणतो की पहा, म्हणजे त्या महाराजांचं इंटेन्शन किती चांगलं होतं, पण त्या सोयीस्कररित्या त्याचा मिसइंटरप्रिटेशन कसं केलं जातं किंवा अनेकदा चूकसुद्धा समजण्यामध्ये होऊ शकते. तर म्हणण्याचा अर्थ काय, की हे जे चैतन्य महाप्रभूंनी जे रूपकांच्या माध्यमातून राधांचे मनातले भाव, त्यांच्या स्वतःचे मनातले भाव की जे एक्सप्रेस करता येत नाही शब्दांच्या माध्यमातून, कोणतीही भाषा इतकी सामर्थ्य नाही आहे बरं. आजता गायत, हे लक्षात घ्या, आजता गायत या जगामध्ये कितीही समृद्ध भाषा जरी असली तरी मनाचे सगळे भाव त्या भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होतील, इतकी समृद्ध भाषा आजपर्यंत झाली पण नाही आहे आणि होणार पण नाही. आणि म्हणून तर ठाकूर म्हणतात की अरे या सख्या ब्रह्मज्ञानामध्ये केवढा आनंद मी सांगू इच्छितो, पण आई माझं तोंड बंद करून देते. तर म्हणण्याचा अर्थ काय, की त्या माध्यमातून त्या रूपकांच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभूंनी राधेंच्या मनातला भाव आणि त्याच्याचबरोबर स्वतःच्या मनातला भाव किंवा जे म्हणतात की अति उच्च भाव ते रूपकांच्या भावाने मांडण्याचा प्रयत्न केला. पण अर्थातच त्या प्रयत्नामध्ये ते प्रयत्न पूर्ण होऊ शकत नाही, याच्याकरता ते पण काही करू शकत नाही, आपण पण काही करू शकत नाही. असो, हे त्याची एक ती लिमिटेशन्स, त्याच्याबद्दल लीला प्रसंगकारांनी खूप सावध केलं आहे. आणि सावध करताना त्यांनी या मुद्द्याच्या शेवटी त्यांनी म्हटलं की म्हणूनच ही चुकीचं समजण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्वतः आपण कामगंधहीन आपण झालं पाहिजे. शरीर बोध विसरा, मधुर भावाची साधना सुरू करा आणि मनामध्ये होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनाला अनुभव घ्या, त्या पवित्र प्रेमाचं आस्वाद घ्या आणि ईश्वर भक्तीचा आनंद लुटा. हा म्हणजे ज्याला म्हणतो की ठीक आहे, एवढं सगळं सांगण्याच्या मागचं उद्दिष्ट काय, तर मागचं उद्दिष्ट असाच की ते म्हणतात ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज की जर मधुर भावाची साधना करायची असेल तर राधा आणि त्यांच्या त्या सगळ्या गोपी त्यांच्या जीवनाकडे बघा ना. त्यांचं ते कामगंधहीन जीवन, त्यांचं ते पावित्र्य, त्यांची ती निस्वार्थ सेवा, या गोष्टी त्यांनी उल्लेख केला आहे बरं मुद्दामून. निस्वार्थ सेवा आणि त्यांचं ते कामगंधहीन जीवन, त्यांच्या पाऊलावर पाऊल टाका, मने स्वच्छ करा आणि आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणतो की ईश्वराला पतिरूपामध्ये प्रेम करून, भक्ती करून, त्यांची निस्वार्थ सेवा करून आणि आपल्या मनामध्ये होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनाचा अनुभव स्वतः घ्या आणि त्या भक्तीचा आनंद लुटा. म्हणजे मग ते मध्ये रूपक आणि ती भाषा या सगळ्या अडचणी येणारच नाही, एकदम सुस्पष्ट आहे. असो, तर हा मुद्दा तिथे पूर्ण होतो आणि शेवटी चैतन्य महाप्रभूंचं मनपूर्वक ज्याला म्हणतो की कौतुक करतात ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज. आणि ते म्हणतात की जर चैतन्य प्रभूंचा या संपूर्ण जगाला सगळ्यात मोठं काही दान असेल तर ते हेच. कोणतं, की त्यांनी हे वैदिक काळातलं लुप्त झालेलं हे जे मधुरभाव त्यांनी ते पुन्हा जागृत करून दिलं. आणि त्यांनी हे जागृत केलं. मी आजच्या व्याख्यानात म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणतोय. तर याचा अर्थ नेमका काय, तर याचा अर्थ असा बंधू भगिनींनो, की जेव्हा चैतन्य महाप्रभू हयात असताना ते जेव्हा वृंदावन, मथुरा या सगळ्या भागात फिरले, आता अवतारी महापुरुष, आणि जेव्हा ते निधुवन म्हणजे वृंदावनच्या जवळची जागा तिथे गेल्यानंतर त्यांना तीव्र महाभाव त्यांना झाला आणि सतत होत गेला. जितके दिवस ते होते, महाभाव म्हणजे काय, की महाभाव म्हणजे की मधुर भावाची साधना करत असताना मनामध्ये जितके पण भाव येतात त्या सगळ्या भावांची समष्टी. लक्षात आलं. आणि महाभावामध्ये काय होतं की म्हणजे साधक उन्मादासारखं वागतो, रडतो काय, हसतो काय, नाचतो काय, लोळतो काय. म्हणजे सामान्य मनुष्याने जर बघितलं महाभाव झालेला व्यक्ती,
महाभाव मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 3 व्यक्तींना म्हणजे 2 अवतार आणि एक राधिका. आता अर्थातच राधिका या पण एक अवतारच होत्या असं म्हणायला काहीही हरकत नाही. साधारणपणे आपण भक्त या दृष्टीने बघत असतो, पण आपल्याकरता त्या अवतारच होत्या. कारण की भगवान श्रीरामकृष्ण चैतन्य महाप्रभू त्यांचे लीला सहचर जे होते त्यांना ते प्राप्त व्हायचं नित्यानंद आणि राधांना प्राप्त झालं होतं. कारण की महाभाव म्हणजे की जेव्हा आपलं मन कामगंधहीन होतं, पूर्ण शुद्ध होतं, त्याच्यानंतर जेव्हा ईश्वराची पतिरूपाने आपण भक्ती करतो, त्याच्यानंतर मनामध्ये होणारे सगळे परिवर्तनाची गोळा बेरीज आणि तो जो एक ज्याला म्हणतो की असीम आनंद, जसा समुद्र असतो ना, असीम असतो, डोळ्यात भरतच नाही, जिकडे पहा तिकडे पाणीच पाणी. तर ते असीम आनंद किंवा ती असीम ते सगळ्या प्रकारचे मनाच्या भावांचे समष्टी म्हणजे ते महाभाव. आणि अचानक इतका आनंद जर प्राप्त झाला तर ते मनाची ताकद तर पाहिजे सांभाळण्याकरता. आणि म्हणून ते महाभाव झाला की ते साधक लोळतात, रडतात, हसतात, उड्या काय मारतात वगैरे अशा गोष्टी होत असतात. हे आपल्याला भक्तिशास्त्र सांगत असतं. तर लीला प्रसंगकार जे सांगतात की या जगाला चैतन्य महाप्रभूंची सगळ्यात मोठी जी दान आहे की त्यांनी शोधलं. म्हणजे नेमकं काय केलं आपण आत्ताच चर्चा केली की जेव्हा ते मथुरा वृंदावन या भागात फिरत असताना निधुवनच्या त्या ठिकाणी त्यांना इतका तीव्र भाव सतत व्हायचा आणि त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी ती सगळी लीला बघितली आहे. याच्या आधी ही कोणीही बघू शकलं नव्हतं. आणि त्यांना तो मधुर भावाच्या माध्यमातून ती सगळी लीला बघितली आणि बघितल्यानंतर त्यांनी आणि नित्यानंदांनी या भावाचा प्रचार प्रसार केला. हे जे मधुर भाव आहे याचा प्रचार प्रसार म्हणून म्हणतात, म्हणजे लीला प्रसंगकार म्हणतात की त्यांच्यामुळेच या भावाचा परिचय आपल्या सर्वांना का झालाय की त्यांनी हा शोधला. जर त्यांनी हा भाव शोधला नसता, त्यांनी जर वृंदावन लीला बघितली नसती, तर हे वृंदावन म्हणजे नुसतं वन असतं आपल्याकरता. आपल्यासारख्या माणसाला ते सगळं कळणं शक्य नाही, तितके पण पवित्रच नाही आहोत. पण या सगळ्या गोष्टीची अनुभूती आपल्या उघड्या डोळ्यांनी वृंदावनाची लीला चैतन्य महाप्रभूंनी बघितलेली आहे. म्हणून त्यांच्या नावाखालीच लीला प्रसंगकार म्हणतात की त्यांनीच या भावाचा शोध घेतलाय. बिलकुल अशीच्या अशी घटना ठाकूरांच्या जीवनात घडलेली आहे. याचं आपण चिंतन केलेलं आहे. फक्त तुम्हाला पुन्हा म्हणजे तुमच्या स्मरणात असेलच, पण एकदा म्हणजे जर विसरलं असाल तर पुनर्स्मरण करून देऊ की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या जन्मस्थानी गेले होते नदियाला, आणि ते पूर्ण गाव फिरले आणि त्यांना कुठेच काही उद्दीपन होईना. त्यांच्या मनात शंका निर्माण झाली की हे अवतार होते की नाही. सूक्ष्म भाव तन्मयता या अध्यायाखाली पण याची चर्चा केली होती. आणि पूर्ण गाव म्हणजे फिरत आहेत आणि कुठे पण म्हणजे कोणी सांगायला तयार नाही की त्यांचा जन्म कुठे झाला होता. आता इतक्या आधी झालेला जन्म कोण त्यांना सांगणार. पण त्यांना काही केल्या कुठेही उद्दीपन होईना आणि त्यांच्या मनात अनेक म्हणजे साशंक ते झाले. मग अल्टिमेटली काय झालं की आता पुन्हा परत जायचं म्हणून ते नदियाच्या तिथे एक ती छोटी नदी आहे, त्या बोटीत बसायचं आणि आता परत जायचं. आणि ते एका त्या नदीच्या काठी येतात न येतात तेवढ्यात त्यांना इतका जबरदस्त एक भाव येतो त्यांच्या मनामध्ये आणि आले ते आले. आणि असं बघितलं की आकाशातून स्वतः गौरांग म्हणजेच चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद गौरवर्ण किशोर वयाचे, गळ्यामध्ये सुंदर माळा घातलेल्या आणि हरिनाम करत त्यांना दिसले. आणि त्या स्थानीच भगवान श्रीरामकृष्ण बेशुद्ध पडले. मग नंतर ठाकूरांनी सांगितलं की नदीच्या प्रवाहामुळे काय होत असतं ना की त्या जमीन कटत असतात आणि जिथे नेमकं त्यांचं घर होतं ती जागा म्हणजे त्या नदीच्या प्रवाहामुळे पूर्ण खचून गेलेली होती. तिथे म्हणजे तर पाणीच होतं आणि
नेमकं त्या जागेवरती बोटीवर म्हणजे चढण्याकरता ठाकूर गेले आणि त्यांना तिथे उद्दीपन झालं. म्हणण्याचा अर्थ काय की जसं या पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांना उद्दीपन झालं आणि त्यांनी हे सिद्ध म्हणजे एका अर्थाने आपल्याकरता हे सिद्ध केलं की चैतन्य महाप्रभूंचा जन्म इथे झाला होता. तसंच चैतन्य महाप्रभूंनी भगवान श्रीरामकृष्ण आणि राधिकेची ती सगळी भक्ती लीला कुठे झाली, वृंदावन लीला कुठे झाली, ही त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितली. त्यांना महाभाव अनेकदा झाला आणि म्हणून त्यांनी आपल्याला तो सांगितला. म्हणून या मधुर भावाचं परिचय आपल्याला करून दिला. म्हणून लीला प्रसंगकार म्हणतात की आपल्या चैतन्य महाप्रभूंचा या मानव जातीला हा सगळ्यात मोठा दान आहे. याचा पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि विशेष करून तो आपल्या सर्वांकरता फार महत्त्वाचा. मधुर भावाचे 2 आस्पेक्ट घेऊन 2 आयाम घेऊन आणि ती चर्चा केली आहे लीला प्रसंगकारांनी आणि विशेष करून त्याच्या ऐतिहासिकतेबद्दल आणि त्याच्या भावाबद्दल. हा जो भाव आहे याच्याबद्दल लीला प्रसंगकार जे प्रश्न आपल्या मनात आहेत तेच त्यांनी मांडलेत, पण त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून जे उत्तर ऐकले ते आपल्या पुढे मांडलेत. सगळ्यात पहिला की भगवान श्रीरामकृष्णांकडे सुद्धा जे भक्त यायचे त्यावेळेसचे त्या तथाकथित इंग्रजी पद्धतीमध्ये शिकलेले, प्रत्येक गोष्टीची पावती पाहिजे, प्रूफ पाहिजे, प्रमाण पाहिजे. तर पहा लीला प्रसंगकार किती खोलात जातात. हा पूर्ण चॅप्टरच ताण देणार आहे बरं. ते काय विचार करतात की ही वृत्ती प्रत्येक गोष्टीला प्रमाण पाहिजे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण पाहिजे, ही वृत्ती जन्माला येते कुठून? याचं चिंतन करत असताना लीला प्रसंगकार लिहितात, ऋषीप्रवर लिहितात की वैदिक काळामध्ये किंवा उपनिषद काळामध्ये या सगळ्या गोष्टी नव्हत्या. श्रद्धेपूर्वक ब्रह्मचारी जायचे ऋषींकडे ब्रह्मज्ञान प्राप्त करायला. आपल्या प्रेमापोटी आत्मतत्वाच्या अस्तित्वाचं प्रमाण ऋषीप्रवर द्यायचे, कारण की ते आत्मज्ञ होते. पण सामान्य लोकांमध्ये इतकी अश्रद्धा नव्हती. मग ती का आली याचं विवेचन करताना लीला प्रसंगकार म्हणतात की पश्चिमच्या संस्कृतीच्या प्रभावाने आपण इतके जडवादी झालो, इतके संदेहवादी झालो, इतके भोगवादी झालो की इंद्रियांना जे काही गवसेल तेच सत्य. वैदिक काळामध्ये किंवा उपनिषद काळामध्ये हे या जगाला इतकी मान्यता नव्हती. म्हणजे वर्तमान काळामध्ये विशेष करून या पश्चिमच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली आल्यानंतर आपल्या सर्वांकरता हे भौतिक जग इतकं महत्त्वाचं झालं की जे माझ्या डोळ्याला दिसेल तेच सत्य, जे माझ्या कानाने ऐकीन तेच सत्य, जे माझ्या मनाला पटेल तेच सत्य, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. याच्या पलीकडे जर काही असेल आणि कोणी सांगत असेल तर तो खोटारडा आहे किंवा त्याची खिल्ली उडवा. यातून अश्रद्धा निर्माण होते. हे पहा किती खोल विचार आहे की उपनिषद काळामध्ये सामान्य लोकांमध्ये अश्रद्धा नव्हती. का? कारण की ते इंद्रियजन्य जग म्हणजे इंद्रियजनित जीवन जगतच नव्हते. या जगाला किती अल्पसं महत्त्व द्यायचं त्यांना माहीत होतं आणि जास्त महत्त्व कशाला द्यायचं हे त्यांना माहीत होतं. जीवन ईश्वरनिष्ठ होतं म्हणून अत्यंत श्रद्धापूर्वक जीवन जगत होते, समाधानी होते. पण जसं जसं काळ पुढे गेला, आपल्यावरती आक्रमण झाले, आपल्या पश्चिमच्या लोकांच्या सहवासात आलो आणि आपली संस्कृती सोडून त्यांच्या संस्कृतीला घेत गेलो आणि इंद्रियजनित सगळ्या गोष्टीच सत्य आणि इंद्रियजनित त्या गोष्टी सत्य असतील तरच मी त्याला स्वीकार करीन आणि नाही तर प्रूफ द्या. प्रूफ द्या म्हणजे काय? माझ्या डोळ्याला ते पटलं पाहिजे. वृंदावन लीला झाली आहे ना, मग दाखवा कुठे प्रूफ. काही व्हिडिओ आहे का तुमच्याकडे? काही गाणे तुम्ही रेकॉर्ड केले आहे का?
हे अत्यंत ज्याला म्हणतो की माझ्या मनाने न पटणारी, माझ्या इंद्रियांनी नाही बघितलं मी त्या गोष्टी मानणार नाही. पण एक सरळ प्रश्न लीला प्रसंगकार म्हणजे मांडतात की हे जे सगळं देहबोधरहित होणे, हे जे सगळं ज्याला म्हणतो की कामगंध विहीन होणे, याची तुम्ही काय पावती देणार? व्हॉट वंडरफुल क्वेश्चन. कामगंध विहीन होणे याची तुम्ही काय पावती देणार? तुम्ही काय प्रूफ देणार? मनाचं पावित्र्य गाठल्यानंतर तो आनंद, भक्तीचा जो आनंद, याचा तुम्ही काय पावती देणार? किंवा तुमच्याला मला समजमध्ये येणारा एक प्रश्न मी पुन्हा मांडू इच्छितो की जर आपल्या सगळ्यांना कोणी सांगितलं की साखरेचा गोडपणा हा तुम्ही शब्दात लिहून काढू शकेल का कोणी? मिठाचा खारटपणा तुम्ही शब्दात मांडून काढा. जास्तीत जास्त काय म्हणू शकू? साखरेचा गोडपणा हा गुळासारखा असतो. याच्या पलीकडे काही सांगू शकू का आपण? अरे या गोष्टी अनुभवायच्या असतात. हे जे पावित्र्य, हे जे कामगंधहीन जो एक वृत्ती, देहबोध विसरणे, हे जे शुद्धता, हे जे पावित्र्य, आणि याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे, हे फक्त अनुभवायचं असतं आणि हे फक्त श्रद्धावान लोकांनाच कळतं. आणि या गोष्टी भारतामध्ये उपनिषद काळामध्ये, वैदिक काळामध्ये, रामायण काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या, इतकी श्रद्धा नव्हती आणि अशा प्रकारचे प्रूफ पण कधी मागितले जात नव्हते. पण दुर्दैवाने पश्चिमच्या संस्कृतीच्या प्रभावाने आपण सर्वजण आलो आणि इंद्रियांना आपल्या प्रूफ पाहिजे. माझ्या डोळ्यांना प्रूफ पाहिजे, माझ्या कानांना प्रूफ पाहिजे, माझ्या त्वचेला प्रूफ पाहिजे, तर मी मानीन. माझ्या मनाला ते पटलं तरच ते प्रूफ आहे. म्हणजे मी मेहनत करून मनाच्या पलीकडे जाण्याची, म्हणजे मनःसंयम करून अडचण कुठे आहे? स्वामीजी म्हणतात पश्चिमच्या लोकांच्या बद्दल टिप्पणी करताना सोडत नाही, म्हणजे ते सगळी विरोचनाची जात आहे. विरोचन म्हणजे असुर. असुर म्हणजे ज्यांच्याकडे इंद्रिय सत्य आहे. हे सगळ्या गोष्टीचा अर्थ त्यांना जर कळला असता ना, मारलंच असतं त्यांनी. विरोचनाची जात असं त्यांना त्यांचं हे केलेलं आहे. म्हणजे अर्थात ॲक्च्युली स्वामीजींनी आपल्याला हिणवलं आहे ते की त्यांची तुम्ही नक्कल करायला कशाला जाता? म्हणजे असुर, इंद्रियांना जे पटेल तेच सत्य, आणि इंद्रियांना जर ते नाही जमलं तर ती गोष्ट असत्य. पण या संदर्भामध्ये जेव्हा हे सगळ्या चर्चा सुरू असताना की ही लीला झाली आहे की नाही, ही लीला झाली आहे की नाही, आणि ही या चर्चा सुरू असताना जेव्हा काही लोक म्हणायचे भगवान श्रीरामकृष्णांच्या पुढे की काय प्रमाण की वृंदावनची लीला झाली आहे, तर याचं उत्तर देताना, हे उत्तर भगवान श्रीरामकृष्णांचं नाही आहे, हे लीला प्रसंगकारांचं उत्तर आहे. ते म्हणतात की या सगळ्या भौतिकवादी जे आहेत, हे जे सगळे संशयवादी आहेत, हे जे सगळे ईश्वराला न मानणारे आहेत, मला यांचा उलटा प्रश्न मी यांना विचारतो की वृंदावनची लीला नाही झाली याच्याकरता त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का? हे पहा, धटाशी धट धटाशी उत्तर. कळतंय? म्हणजे काय त्यांनी उत्तर दिलं की जे लोक हे विचारतात की वृंदावनाची लीला खरंच झाली आहे का, त्याचा काही प्रूफ आहे का, आणि या पहिले ते सांगतात की या सगळ्या मनाच्या या अति उच्च पवित्र शुद्ध भावना आहेत आणि याची कोणत्याही फिजिकल या जगातलं काही असं प्रूफ आणू देऊ शकत नाही कागदासारखा कोर्टामध्ये. पण माझा प्रश्न हा सगळ्या भौतिकवाद्यांना आहे, विज्ञानवाद्यांना आहे, ज्यांच्याकरता हे जग सत्य आहे, त्यांच्या पुढे माझा प्रश्न आहे की वृंदावनची लीला झाली नाही याच्या करता तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? जर तुम्ही पुढे म्हणतात ऋषी पवार की ही वृंदावनची लीला झाली नाही, हे सगळं तुमच्या शून्यावरती आधारित सगळ्या गोष्टी आहेत, तर माझं सुद्धा म्हणणं आहे, लीला प्रसंगकार म्हणतात की तुमचा संदेह सुद्धा शून्यावरतीच आधारित आहे. आणि पुढे तर जे म्हणतात इथे कळतं ग्रेटनेस. शारदानंदजी महाराज का स्वामीजींनी म्हटलं की तूच लिही लीला प्रसंग,
याच्या पुढे ते म्हणतात, आणि जर तुम्ही सिद्ध केलं की ही लीला वृंदावनची लीला झालेली नाहीये, कितीही सिद्ध केलं तरी तुम्ही आम्हा भारतीयांच्या मनाचा विश्वास आणि श्रद्धा हे या तुमच्या त्या प्रूफनी, तुमच्या त्या प्रमाणाने मुळीच पण ढळीत होणार नाही, कारण की आम्ही जन्मोजन्मापासून त्या ईश्वरीय शक्तीवरती विश्वास करून आलेलो. तुम्ही कितीही प्रमाण दिले तरी आमच्यापैकी कोणाचाही विश्वास ढळणार नाही की ती वृंदावन लीला झालेली नाहीये. आणा तुम्ही किती प्रूफ आणता, असं ठामपणे लिहितात. आणि ते वाक्य वाचल्यानंतर लक्षात येतं की खरंच का स्वामीजींनी सारदानजी महाराजांनाच म्हटलं की हे ते टिपिकल बांगलामध्ये म्हणाले होते बरं स्वामीजी. आणि साला हा शब्द म्हणजे ठाकूर पण म्हणायचे, स्वामीजी पण म्हणायचे. स्वामीजी म्हणाले होते, शर्त साला लिखबे. लीला प्रसंग गिरीशचंद्र घोषनी म्हटलं स्वामीजींना, ते जेव्हा ते अमेरिकेतून परत आले की तुम्ही तर ठाकूरांचं चरित्र लिहा, बाकी जे भक्त लोक जे लिहितात ते फक्त म्हणजे ठाकूरांचा उदारभाव त्यात काही परिलक्षित होत नाही आहे. आणि खरी गोष्ट होती ती. पण ठाकूर स्वामीजी म्हणाले की ते माझं काम नाही, माझ्याकडे ते होणार नाही, घाबरून गेले. आणि आता कोण लिहील असं जेव्हा विचार सुरू होता तेव्हा स्वामीजी म्हणे, शर्ता साला लिखवे, प्रेमाने. आणि खरंच हे जेव्हा हे लिहिल्यानंतर, हे वाचल्यानंतर लक्षात येतं की पहिले तर ते त्या संदेहवाद्यांचा चांगली खबर घेतात की कसलं प्रूफ तुम्ही मागताय, या सगळ्या गोष्टींचं काही प्रूफ देता येतं का, मनांच्या भावनाचं काही प्रूफ देता येतं का, अशक्य आहे. जे लोक ज्यांचे जीवनच इंद्रियांवरती आधारित आहे, इंद्रिय सुख, सत्ता, पैसा, त्यांना प्रूफ लागतात. आणि आम्हाला पण त्यांची नक्कल करून प्रूफ लागत होतं. बरं, औपनिषद काळामध्ये आम्हाला कधी प्रूफ लागलं नाहीये. आमचे ब्रह्मचारी सहज जायचे ऋषींकडे ब्रह्मज्ञान प्राप्त करायला. ते काय श्रद्धाविहीन होऊन जात होते का? नव्हे. पण आपल्या जीवनावरती इंद्रिय जनित या सगळ्या पश्चिमच्या संस्कृतीचा प्रभाव पडला आणि आपण सुद्धा प्रूफ मागू लागलाय. तर त्याचं उत्तर देतात की वृंदावनची लीला, जर तुम्ही म्हणत असाल की वृंदावनची लीला झाली याचा काय प्रमाण, तर आम्ही विचारतो की वृंदावनची लीला नाही झाली याचा काय प्रमाण. आणि तुम्ही जर प्रमाण आणले तरी त्या तुमच्या प्रमाणाने आमच्या मनातली असलेली श्रद्धा, आमची भगवान श्रीरामकृष्णांप्रती असलेली भक्ती, आमच्या राधा मातेप्रती असलेली श्रद्धा भक्ती ही मुळीच ढळणार नाही, असं म्हणून बिलकुल स्ट्रेट आणि ज्याला म्हणतात की मर्सिलेसली खारिज करतात. तर ह्या प्रश्न ते स्वतःच निर्माण करतात या मुद्द्यामध्ये, ऐतिहासिकता. आणि आता या भावनेच्या संदर्भात सुद्धा फार सुंदर, आणि ते तर आहे स्वामी विवेकानंद आणि ठाकूरांचा संवाद. भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा या भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची वृंदावन लीलेच्या संदर्भात खूप उत्साहाने जेव्हा बोलायचे, तेव्हा स्वामीजी फार एका प्रकारचे तिटकाराने सगळं ऐकायचे. आवडत नाही पण आता काय ठाकूर सांगतात म्हणून ऐकायचं आहे. आणि तो भाव काही फारसा स्वामीजींना आवडायचा नाही. तर तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की म्हणजे त्यांना त्या तो जो भाव आहे त्यांचा तो प्रश्न होता की स्वामीजींचा प्रश्न होता, म्हणजे ॲक्च्युली स्वामीजींना ठाकूरांनी या सगळ्या जडवादी संस्कृतीचा एक तात्पुरता एक प्रतिनिधीच जणू काही निर्माण केला होता. त्यांच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे प्रश्न स्वामीजींच्या मुखातून ते बाहेर यायचे जणू काही. आणि ही राधिका ही खरंच झाली आहे का, हा प्रश्न स्वामींच्या मनात होता. तर याचं उत्तर ठाकूर जे देतात अतिशय समर्पक. ठाकूर म्हणायचे स्वामीजींना की पहा, वास्तविक राधिका झाली की नाही हे तू सध्या सोडून दे, पण एखाद्या साधकाच्या मनातली ती प्रेमळ कल्पना आहे. आणि ती प्रेमळ कल्पना कशी आहे? अतिशय पवित्र, कामगंध विहीन, शरीर बोध विहीन, आणि जी आपल्या इष्टाला पती रूपाने पूजत आहे, साधना करत आहे, प्रेम करत आहे, भक्ती करत आहे. आणि एवढंच, ती प्रेम भक्ती करता करता इतकी तन्मय झालाय तो साधक, इतका तन्मय झालाय की
स्वतःच्या इष्ट म्हणजे कृष्ण आणि त्या साधकामध्ये अंतरच नाही आहे. जर वास्तविक राधा नाही झाली, पण ज्या साधकाच्या मनामध्ये राधाची ही कल्पना निर्माण झाली, तो स्वतःच तर राधा झाला किंवा राधा झाली, जे काही असेल आहे. वास्तविक रूपामध्ये ती राधा झाली की नाही हा भाव सोडून दे, पण ज्याच्या मनामध्ये ही कल्पना आली त्या साधकाचा भाव किती उच्च असेल. तो कामगंध विहीन झालेला आहे किंवा झाली आहे, माहित नाही कोण आहे. तो अतिशय शुद्ध झालेला आहे, हे तर तुला पटतं ना. तिथे स्वामीजी हतबळ होतात. हे खरं आहे. म्हणजे वास्तविक राधा झाली की नाही हा भाव तो सोडून दे, पण ज्याच्या मनामध्ये ही कल्पना आली. सध्या वर्तमान काळामध्ये या सोशल मीडियावरती पण हे सगळे प्रश्न खूप उभरतात. राम झाले होते की नाही, कृष्ण झाले होते की नाही. या सगळ्यांना हे समर्पक उत्तर आहे. अरे राम झाले होते की नाही हे सध्या तू सोड, पण राम नावाचं जे चरित्र आणि हे उत्तम होतं, उदात्त होतं, आणि ते चरित्र ते गुण माझ्यामध्ये आले पाहिजे याची तू काळजी घे. जे करायला पाहिजे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण खूप एनर्जी वाया घालवण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण की मुळात हे जे इंद्रिय संयम, मनसंयम हे आपल्याला नको असतं. वास्तविक म्हणजे जे सगळे कीस काढणारे जे लोक असतात ना, सामान्य समाजामध्ये म्हणतोय मी, साधकांच्या ते तशी वृत्ती नसते. पण हे प्रश्न सोशल मीडियावरती खूप असे वाचायला मिळतात आणि त्यांच्या काय कीव करावी काही कळत नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपल्या या कमकुवतपणाला त्याला आळ घालण्यापेक्षा आपण काय करत असतो, हे अमुक झाले की नाही, अमुक झाले की नाही यालाच घेऊन आपलं आयुष्य घालवत असतो. त्यातून काही अरे प्रभू रामचंद्र झाले की नाही झाले याच्यापेक्षा डोकं शिणवण्यापेक्षा त्यांचे ज्या जीवनामध्ये जो असलेला त्याग आहे, त्यांच्या वडिलांची आज्ञाधारकता, त्यांची विशेष करून जे नैतिकता, त्यांचं राज्यकारभार चालवण्याची क्षमता, त्यांचे जे अत्यंत त्यांचा तो त्याग, निरासक्त पूर्णपणे ते राज्य कार्यभार चालवणं, 14 वर्षाचा तो वनवास, ह्या सगळ्या गोष्टी की रावणाबरोबर तो युद्ध, आणि ते किती प्रसंग आहेत की जे जिथे नैतिकताची पराकोटीला गेलेले आहेत. हे सगळं घेण्यासारखं नाही आहे का? तर हे कसं असतं, या सगळ्या गोष्टी आचरणात आणायला पूर्ण दम निघतो आणि ते आपल्याला नको असतं. आपल्याला इंद्रिय संयम नको असतं, मनस संयम नको, आपल्याला बेछूट वागणं खूप आवडतं. मग काय करतो की आपण त्या आदर्शावरतीच आक्षेप घेतो आणि खिल्ली उडवतो. व्हेरी पेनफुल. खूप म्हणजे का या पद्धतीने विचार करत नाही, मला मोठं आश्चर्य होतं. पहा, स्वामीजींची हीच मजा आहे की स्वामीजींची सुरुवात पण तशीच होती. ते सुद्धा प्रश्न निर्माण करतात की राधा झाली होती की नाही. पण जेव्हा ठाकूरांनी हे सांगितलं की अरे राधा झाली जर नव्हती तरी राधाचा आदर्श हा उत्तम आहे. तिचं कामगंधहीन भक्ती, तिचं कामगंधहीन प्रेम, आणि विशेष करून जे तिचं प्रेमाची उत्कटता आहे, ही पूर्ण परिवार सोडून ती कृष्णाच्या भक्ती करता ती त्याला भेटायला येते. ही जी उत्कटता, हा जो तिचा म्हणजे ज्याला म्हणतो की तीव्र भक्ती, ही घेण्यासारखी नाही आणि अशा भक्तीशिवाय ईश्वर प्राप्त होऊ शकत नाही. तर हे तिचं जे एक कामगंध विहीन भक्ती, देहबोध विसरून जाण्यापर्यंतची तिची भक्ती, ही घेण्यासारखी नाही आहे का? हे स्वामीजींना पटतं आणि ते लागलीच ॲक्सेप्ट करतात. हे म्हणजे ज्याला म्हणतो की भगवान श्रीरामकृष्ण आले त्या दिवसापासून सतयुगाला प्रारंभ झाला असं स्वामीजी म्हणतात. ही घटना बंधू भगिनींनो, मला असं वाटतं की त्याचं एक सगळ्यात मोठं प्रूफ आहे की खरंच सतयुगाला म्हणजे हे असे वाह्यात प्रश्न, यांना हेच चोख उत्तर आहे. आणि म्हणूनच स्वामीजींना एक त्यांच्या मुखातून हे सगळे त्यांच्या मनात हे प्रश्न निर्माण केले आणि ठाकूरांनी त्यांचं उत्तर दिलं. आणि हे उत्तर असं आहे, इतकं सायंटिफिक आहे, इतकं रॅशनल आहे, हे सगळ्यांना म्हणजे आता मी कुतर्क करण्याचंच ठरवलं आहे तर त्याला कोणी काय करू शकत नाही बरं. पण हां, स्वामीजींसारखा एक इतका विज्ञाननिष्ठ मुलगा, त्यांना चटकन पटलं आणि त्यांनी आपलं जीवन बदललं. तर आपल्यासारख्या सामान्य भक्तांना तर हे नक्कीच हे पटण्यासारखं आहे. तर हे सगळे प्रश्न इतक्या
सुंदर पद्धतीने मांडतात आणि विशेष करून लीला प्रसंगकार त्या घटनेच्या वेळेस उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, की जेव्हा स्वामी विवेकानंदांनी राधा मातेच्या ऐतिहासिकतेबद्दल प्रश्न निर्माण केला तर ठाकूर हेच म्हणाले की अरे राधा झाली होती की नाही, वृंदावन लीला झाली की नाही, याच्यावरती तू जास्त डोकं न शिणवता जे राधिकेचं उत्कट भक्ती की त्या भक्तीच्या पोटी ती स्वतःचं पती मुलं घरातले लोक सोडून कृष्णाला भेटायला येते आणि ते प्रेम कसं आहे, कामगंधविहीन. ते प्रेम कसं आहे ज्याच्यामध्ये शरीरबोध नाही आहे, कोणत्याही प्रकारचं, ज्याला म्हणतो की लोभ मोह मत मत्सर हे सगळं विहीन आहे. हे तर घेण्यासारखं आहे ना, तू हे घे. आणि हे स्वामीजींना पटतं आणि त्यातून त्यांच्या जीवनामध्ये जे राधा मातेप्रती एक विशेष श्रद्धाभक्ती निर्माण होते आणि ते या प्रश्नाच्या उत्तराने हे ते म्हणजे ते समाधानी होतात, सॅटिस्फाईड होतात. तर हा जो शेवटचा जो मुद्दा लीला प्रसंगकारांनी उचलला होता तो काय उचलला होता की वृंदावनची लीला, तिचा ऐतिहासिकता. एक उत्तर त्यांनी दिलं की लीला वृंदावनची लीला झाली की नाही याचं जे प्रूफ मागणारे लोक आहेत, प्रमाण मागणारे लोक आहेत, त्यांना आमचं असं उत्तर आहे की लीला झाली नाही याच्या संदर्भात त्यांच्याकडे काय प्रूफ आहे. आणि त्यांनी प्रूफ दिले तरी त्यातून आमच्या भक्तीची काहीही हानी होणार नाही. का? कारण की आमचा ही भक्ती, विश्वास, श्रद्धेची ही अनंत काळापासून आलेली ही परंपरा आहे. त्यांच्या त्या फालतू इतिहासकारांनी काढलेल्या काही तथ्यावरनं आमची भक्ती कमी होणार नाही. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद स्वतः राधिकेच्या त्या भावनेवरती किंवा त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्न निर्माण करतात तर ठाकूर याचं फार समर्पक उत्तर देऊन सांगतात की राधा झाली होती की नाही याच्यावरती डोकं शिरवण्यापेक्षा राधिकाचं जो कामगंध विहीन प्रेम आहे, शरीरबोध विरहित प्रेम आहे, तिचं जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याच्या पलीकडचं जे ईश्वरीय भक्ती आहे, ईश्वराला पतिरूपाने प्रेम करणं आहे आणि उत्कट आहे. का उत्कट आहे? कारण की सगळ्या प्रकारच्या भीतीच्या पलीकडे आहे, सगळ्या प्रकारच्या लज्जेच्या. आज आपण सगळ्या सामाजिक बंधनामध्ये बांधल्या गेलेलो आहोत. पण त्या सगळ्या म्हणजे ती भक्ती किती पवित्र असेल, किती उत्कट असेल की त्या सगळ्या लज्जाभयांच्या पलीकडे जाऊन या सगळ्या गोपी आणि राधा हे सगळं भेटायला जात होते. यातून हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की मधुर भाव याची ताकद कशी माहिती, एखाद्या वाघिणीसारखी आहे. काय उपमा दिलेली आहे. मधुर भाव ती ताकद एखाद्या वाघिणीसारखी आहे. वाघिणीसारखी म्हणजे का? कारण की इतर सगळ्या भावांना हा ग्रास करून घेतो. का? कारण की हाच एक भाव आहे याच्यामध्ये लज्जा आणि भय, सामाजिक लज्जा आणि भय त्याच्या पलीकडे निघून जाते. हे मी फार जाता जाता शेवटी खूप एक महत्त्वाचा सिद्धांत सांगून जात आहे. याची चर्चा फारशी करू शकत नाही, पण तुम्ही चिंतन करा की ठाकूरांनी का याला सर्वग्रासी म्हटलं आहे. मधुर भाव हा सर्वग्रासी काय? कारण की बाकीच्या सगळ्या भावांमध्ये लज्जाभय कुठेतरी असते, पण ईश्वराला पतिरूपाने प्रेम करण्यामध्ये सगळ्या प्रकारचे लज्जा आणि भयाच्या पलीकडे जावं लागतं. असा हा जबरदस्त मधुर भाव आहे. अजून बरेच मुद्दे बाकी आहेत. पुढचा वर्ग याच्यावरतीच. इतकं सुंदर ॲनालिसिस केलेलं आहे शारदानंदजी महाराजांनी, तर ते कोणताही मुद्दा सोडणार नाही. मी मध्ये मध्ये विचार करत होतो की नाही हे वाचून थोडंसं ताण वाढेल किंवा समजवणं कठीण जाईल, पण जे होईल ते होईल. आपण तितकी तरी एक हिंमत करूया की सगळे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आपली ठरलेली वेळ संपली आहे. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. एक महत्त्वाची सूचना सांगू इच्छितो निरोप घेण्याच्या आधी. उद्या रविवार आणि आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की श्री रामकृष्ण आश्रम राजकोट याचे अध्यक्ष श्रद्धेय स्वामी निखिलेश्वरानंदजी महाराज ते उद्या कोल्हापूरच्या भेटीला येत आहेत. वास्तविक ते बेळगावला आलेले आहेत
आणि त्यांना विनंती केल्यावर त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आहे. तर उद्या आरतीनंतर म्हणजे 6:30 ते 7:30 या कालावधीमध्ये आध्यात्मिक जीवन आणि भगवान श्रीरामकृष्ण या विषयावरती ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. ते व्याख्यान आपण खालती आयोजित केलेलं आहे, म्हणजे जास्त भक्तांना तिथे व्यवस्थित बसता येईल या दृष्टीने. तर आपण सर्वांनी अवश्य यावे. धन्यवाद.